करून ठेवली की पटापट होईल. पण एक आहे की घाईघाईमध्ये ना माहिती नाही असं गोंधळल्यासारखं होतं. आणि मला आता असं झालं की माझ्याकडे मेड येते जेवण बनवायला, सो ना खूप गोष्टी आहेत ना असं मला लेझी वाटतं. थोड्या वेळाने मग विहान पण आला, 1 o'clockपर्यंत विहान येतो. मग तो सांगतोय की आज मी हे केलं ते केलं, टिफिनमध्ये हे खाल्लं वगैरे वगैरे ऐकत तू काय तू त्याला म्हणशील खा, नाही तर मला मम्मा जाऊन ना चोप चोप देला बस. नक्की तू खाल्ला का फ्रेंडचा डब्बा तू खाल्ला? तसे तुझे फ्रेंड सगळे चीज आणि काय 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 आणत असतात ना. माझे कोणी फ्रेंड ते खाणारच नाही, मी लिहून देतो. मग टीचरला दिलं? हा टीचरला दिलं. स्विगीकडे माझा गाजर टीचर जास्त मार्क्स देणार ना आता. ऑलमोस्ट झालं होतं. दूध वगैरे टाकलं, वेलची पावडर वगैरे. मी वेलची पावडर, त्याच्यानंतर थोडंसं जायफळ आणि थोडंसं हे केशर नव्हतं माझ्याकडे आणि सुंठ होती. मग ती थोडीशी ना बारीक केली, चांगली खिसून घेतलं आणि मग त्याच्यानंतर ते त्याच्यामध्ये टाकलं. मग एकीकडे तूप आणि काजू, मी अदर काही ड्रायफ्रूट्स नाही टाकत, फक्त काजू आहेत ना ते थोडे क्रिस्पी म्हणजे तुपामध्ये क्रिस्पी थोडेसे फ्राय करते. इथे मी तुपाची क्वांटिटी घेतलेली आहे, कारण का प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगळी असते. मी थोडं हे तुपामध्ये ना ड्रायफ्रूट्स म्हणजे काजू आहेत ना थोडे असे मस्त फ्राय करून, थोडेसे खरपूस फ्राय करून मग वरून मी टाकते. त्याच्याने ना थोडी वेगळीच काहीतरी चव येते. मे बी तुम्ही पण ट्राय करू शकता, एकदा ट्राय करून बघा, कारण का मला ही जी पद्धत आहे ना ही मला फार आवडते. त्याच्यामुळे ना असं तूप आहे ना असं टाळूला लागल्यासारखं नाही होते जिभेच्यावरती. एकीकडे बघा माझी डान्सची प्रॅक्टिस चाललेली आहे, मुलांची कोरिओग्राफर येतात त्याच टीच करतात. आणि हे माझे प्लेग्रुपचे मुलं आहेत, बरेच मुलं आहेत, काही अब्सेंट आहेत आणि काही आले आहेत. आजपासून स्टार्ट झाले. 26 जानेवारीला 26 फेब्रुवारीला माझं ॲन्युअल फंक्शन आहे. सो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच